नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. आपल्या राज्यातील सगळ्या ज्या महिला आहेत त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती बातमी काय आहे? तुम्हाला आता डायरेक्ट खात्यात ₹5,000 एकसाथ पडणार आहेत. आता त्यासाठी कुठल्या महिला पात्र आहेत, त्यांना काय करावं लागणार आहे, हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ प्लीज कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. निराधार जी योजना आहे, माहिती आहे सगळ्यांना निराधार योजना काय आहे? ज्यांना माहीत नसेल त्यांना पण मी सांगते व्हिडिओमध्ये पुढे जाऊन. त्या योजनेचे जे पैसे आहेत ते वाढलेले आहेत. ती योजना काय आहे? त्यासाठी कोण पात्र ठरतात? कुठल्या पहिला फॉर्म भरू शकतो? हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ बघा. ठीक आहे. तसंच महालक्ष्मी योजना नवीन चालू झालेली आहे. त्याचं पण तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि कुठल्या दिवशी मला पैसे मिळतील, ह्या योजनेचे पैसे कुठल्या दिवशी मिळतील, तसेच ₹5,000 एकसाथ कधी तुम्हाला मिळणार आहेत, त्याची डेट, त्याचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. खूप आनंदाची बातमी आहे. महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. चला तर मग बघा काय आहे सविस्तर माहिती. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आता मिळणार प्रतिमाह ₹3,000. सगळ्यांना माहिती महाविकास आघाडीने एक घोषणा केली आहे. त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजना चालू करणार आहेत. प्रत्येक प्रत्येक महिलेला, आपल्या राज्यातील प्रत्येक महिलेला दरमहा ₹3,000 मिळतील, असं त्यांनी घोषणा केली आहे. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ मी सविस्तर टाकलेलाच आहे, जाऊन बघू शकता. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे. हे ₹3,000 झाले. दुसरं काय? तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार दरमहा ₹2,000. आता संजय गांधी निराधार योजना जी आहे, त्या योजनेत आधी पैसे होते ₹1,500. ठीक आहे. त्याचे तुम्हाला वाढून ₹2,000 केलेले आहेत. आता ते कसं काय सगळं सविस्तर पाहणार आहोत आपण. चला. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविया आणि महायुती, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक मोठ्या घोषणा, आश्वासनं दिली जात आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली दरमहा ₹1,500ची रक्कम वाढवून ₹21 देण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्याला प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा ₹3,000 जमा करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं. सगळ्यांना माहिती आहे सध्या निवडणुका आहेत 20 नोव्हेंबरला. त्याच्या आधी दोन्ही पक्षाकडनं आश्वासनं, घोषणा चालूच आहेत. आधी महाविकास आघाडी महायुतीने एक घोषणा केली की आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, जो आधी ₹1,500 होता, तो तुम्हाला निवडणुकीनंतर किंवा सरकार सत्तेत आल्यानंतर ₹21 करण्यात येईल. तसेच त्याच्या प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीने एक नवीन घोषणा केली. त्यात महालक्ष्मी योजना चालू केलेली आहे. त्या योजनेअंतर्गत दरमहा महिलांना ₹3,000 मिळणार आहेत. सरसकट महिला म्हणजे प्रत्येक महिलेला ₹3,000 मिळतील, अशी घोषणा पण केली होती. ठीक आहे. आता ह्या झाल्या घोषणा. ठीक आहे. आता पुढे नक्की 5,000 कशाचे मिळणार तुम्हाला, ते आपण जाणून घेऊयात. बघा. राज्यातील दुर्बल विधवा महिलांसाठी न्याय विभागाकडून संजय गांधी निराधार योजना राबवली जाते. म्हणजे राज्यातील दुर्बल आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून, ठीक आहे, त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत निराधार महिलांना दरमहा ₹1,500ची आर्थिक मदत दिली जाते. ठीक आहे. महाविकास आघाडीने ही रक्कम वाढवून आता दरमहा ₹2,000 देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये दुर्बल किंवा विधवा महिला आहेत, ज्यांना आधार नाही किंवा ज्या निराधार आहेत, त्या महिलांना काय म्हणू शकतो आपण, ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. पण आता तीच रक्कम वाढवून आता ₹2,000 करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता तुमचे टोटल ₹5,000 म्हणजे महालक्ष्मी योजनेचे 3,000 आणि निराधार योजनेचे ₹2,000 तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. याचबरोबर जर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आली तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या देण्यात येत असलेल्या ₹1,500ची रक्कम वाढवून दरमहा ₹2,000 देण्यात येतील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. म्हणजे स्वतः राहुल गांधींनी घोषणा केली आहे की ही संजय गांधी निराधार योजना ती 1,500 वरून ₹2,000 करण्यात येईल. त्यामुळे अशा प्रकारे महिलांना जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर तुम्हाला 3,000 प्लस ₹2,000 बँकेत मिळणार आहे. 3,000 कुठले? महालक्ष्मी योजनेचे ₹3,000 आणि 2,000 म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचं. ठीक आहे. असे सगळे टोटल मिळून ₹5,000 तुम्हाला खात्यात मिळतील. आता बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल की आता निवडणुकाचा निकाल काय असेल, काय लागेल, खरंच ही आश्वासनं खरी होतील का, हे सगळं आपण बघत पुढे. तसेच जर काही योजनेमध्ये बदल झाले किंवा काही अपडेट नवीन आली, जसं की पात्रता असेल किंवा काय असेल, तर तुम्हाला मी लगेच व्हिडिओ टाकणार आहे. तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट्स कळत राहतील आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स लगेच कळतील आणि तुम्हाला लवकरात लवकर ॲक्शन घेता येईल, जसं की फॉर्म भरणे किंवा काय असणे सगळं. तसंच लाडकी बहिणीसोबत पण आपण व्हिडिओ टाकत असतो, त्याबाबत पण काही नवीन आलं अपडेट तर तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. तसेच आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे अपडेट कळतील. तर तुम्हाला ₹5,000 कळलेच असतील कशा चालेल. सॉरी. कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला वाटतं का हे पैसे आपल्याला येतील. ठीक आहे. हो की नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.